आणि युतीच्या नेत्यांना सध्या लागली आहे विठ्ठलाची आस। कारण आधी उद्धव ठाकरे आणि आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे वारीमध्ये सामील होत आहेत। जेजुरीच्या खंडेरायाचा निरोप घेऊन वाल्हेच्या दिशेने सुरू केलेल्या प्रवासात फडणवीस आणि तावडे थेट वारकऱ्यांच्या वेशामध्ये आणि भूमिकेमध्ये पाहायला मिळाले। महाराष्ट्रातले मोठे नेते विनोद तावडे देवेंद्रजी फडणवीस आहेत, ते माऊलींच्या सोबत चालतात। आपण आज चालत चाललेले आहेत, काय तुमच्या मनात नेमकी भावना आहे आणि चालत जाण्याचा आणि हा मार्ग नेमका तुम्ही का निवडले? दरवर्षी मी या जेजुरीला येतो आणि या ठिकाणी माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेणं आणि सगळ्या वारकरी बांधव भगिनींबरोबर चालणं, मला वाटतं की विठ्ठल नामाचा गजर करत इथून चालताना मनाला जी एक ताकद मिळते, शक्ती मिळते, जी शांती मिळते, तिची अनुभूती दरवर्षी या दिवशी मी येऊन घेत असतो। बघा, आज या ठिकाणी आल्यानंतर माऊलींचं पादुकांचं दर्शन घेतल्यानंतर एक वेगळी ऊर्जा माझ्यामध्ये तयार झालेली आहे, एक वेगळी शांती मला लाभलेली आहे आणि त्याचसोबत खऱ्या महाराष्ट्राचं दर्शन मला या ठिकाणी झालेलं आहे। मला असं वाटतं हा सगळा सोहळा पाहिल्यानंतर आज महाराष्ट्र जो सुरू आहे तो माऊलींच्या कृपेनेच चाललेला आहे आणि या पालखीच्या कृपेने हा महाराष्ट्र चालला आहे। त्यामुळे या सोहळ्यामध्ये सहभागी होता येणं हा जीवनातला एक फार मोठा आनंद मी मानतो। म्हणजे दोघांना एक समान प्रश्न विचारतो, महाराष्ट्र वारी म्हणजे एक चांगला मार्ग समजला जातो आणि दुष्ट प्रवृत्तीवरती नाश करून चांगली प्रवृत्ती राहली पाहिजे। महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं वारीच्या निमित्तानं सगळीकडेच बदल व्हायची गरज आहे असं मला वाटतं। अर्थातच मला असं वाटतं केवळ वारीचा मार्ग प्रशस्त झाला पाहिजे आणि खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेचाही मार्ग प्रशस्त झाला पाहिजे जगण्याचा। बघा, हा सन्मार्ग आहे आणि सन्मार्गावरच महाराष्ट्र गेला पाहिजे असं या पालखीतनं मला सगळ्यांनीच बोध घ्यावा असं वाटतं। सगळ्या वारकऱ्यांचा एक प्रश्न आहे या निमित्ताने की सबसिडी मधले गॅस सिलेंडर आहेत ते मिळणं बंद झालेले आहे, वारकऱ्यांच्या दिंड्या महागड्या होत चाललेल्या आहेत, काय तुमच्या दोघांसंग हे चाललंय? मुख्यमंत्र्यांकडे आम्ही मागणी केली होती की किमान वारीमध्ये दरवर्षी ज्या दिंड्या येतात त्यांना हा सबसिडीमध्ये आपण गॅस दिला पाहिजे, पण दुर्दैवाने या सरकारने ते ऐकलं नाही। पण आता ह्याच्यात लवकरच पुढच्या काळात हा एक कायमचा निर्णय करू की वारीतल्या सवलती ज्या घोषित करायच्या आहेत त्या कायमस्वरूपी पुढच्या वर्षांसाठी आपण घोषित करून घेऊ। आषाढीला चाललेला आहे, शेवटचा प्रश्न आहे, पुढच्या वेळची आषाढी आहे, तुम्ही सगळी पूजेला येणार? निश्चित येणार आणि विठ्ठलाचा आशीर्वाद आम्हाला निश्चित प्राप्त होणार। विठ्ठलाचा आशीर्वाद घ्यायला भाजपा नेते निघालेले आहेत आणि पुढच्या वेळची आषाढीची पूजा ते युतीकडून करतील अशी त्यांना अपेक्षा आहे। कॅमेरामॅन रणजित बागल सोबत शिवकुमार पाटील, एबीपी माझा, जेजुरी। आणि वारीच्या बातमीनंतर बुलेटिन